श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवन्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अष्टदशोध्यायः. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असली सांप्रत, परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा, मोर पाखरा, समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोशीचा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणांत राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ ज्ञान दादातयांचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान कृशोत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रति दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृत दृष्टीने पाहुनी, निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलिले बाईसी, 4 वेळा जीव घालयासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रव कोठे राहिलं. केज गाव मोगलाईंत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठांत. या कारणे अक्कलकुटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठविन मी सत्य, मग समर्थांजवळी येत घेऊन या दादासी. समर्थ हे वृत्त ऐकोनी म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वांते. समर्थ तियेशी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसले जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांची सांगती, त्यासी मुंबईसी पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितले तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वथा, न रुचे चित्ता त्याचिया. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सन्निधा आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीत आनंदे. समर्थ यायच्या समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देह भानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्शे करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुनी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती वेट खचित लाविले. ती म्हणे जी का समर्था, आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटले आम्हांसी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवोन, टाकीला आपण मारून इतुकेंची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुनी मांडला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परिसमर्थी त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली.
दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुनी काकूबाईंसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी विनवितसे नाना परी शोक करी अपार. समर्थांसी हसू आले अधिकशी कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिच पाशी भिक्षा मागा आता अवश्य. म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतःकरणी म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे हे नवेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची युक्ती दादा तिजप्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी. पुत्राचे ऐकोन वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होवोन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालवली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करती. काकूबाई अक्कलकोटी वसता ती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढले स्वामी महिमा विशेष. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वरिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसे ची दादा बुवा सत्य. भुवरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.